बघत आहोत. लंबोदराय सकलाय जगदविता. आज विनंती आहे, जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी कराव्या. स्वप्नपूर्तीचा आजचा सोहळा आणि कोनशिला अनावरण या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी कराव्यात. आणि बाहुबली राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा, आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस, तुम आगे बढ़ो. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन कार्यक्रमाच्या ठिकाणी होत आहे. सरटवाड्याच्या पावन भूमीमध्ये त्यांचं आगमन होत आहे. सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात वरती करा. आपण सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात वरती करून सर्व पुरुष बांधव, महिला भगिनी हात वरती करा. दोन्ही हात सर्वांनी वरती करा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. सुस्वागत सर्व मंडळी जरा टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या. मी जोरदार टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडक्या बहिणींचे देवाभाऊ मंचावर साहेबांचं आगमन झाले आलं आहे. धन्यवाद. टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. दोन्ही हात वर वरती करून इकडच्या महिला भगिनी दोन्ही हात वरती करा. इकडचे पुरुष बांधव सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात वरती करून राजकारणामधले बाहुबली, चाणक्य, धुरंधर मुख्यमंत्री सन्माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर. सर्व महिला भगिनी, मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणी आहेत, जरा टाळ्या जोरदार झाल्यात. मी यानंतर विनंती करते, या ठिकाणी वीणा वरदंड मंडित भव, त्याप्रमाणे आजच्या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मी सन्मान आणि सत्काराकडे वळणार आहे. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या वतीनं माननीय श्री दीपक कपूर, भारतीय प्रशासन सेवा, अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते विनंती आहे. या ठिकाणी धन्यवाद. आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान केला जातो. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जलसंपदा मंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या राज्याच्या मंत्री नामदार पंकजाताई, या ठिकाणी उपस्थित असलेले वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, तसेच या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे खासदार श्री बजरंगराव सोनवणे, तसेच आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार संदीप भैया क्षीरसागर, आमदार नमिताताई मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार नारायण आबा पाटील, करमाळा मतदारसंघाचे आमदार, तसेच या ठिकाणी उपस्थित माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, तसेच दरेकर नाना आणि आदरणीय लक्ष्मण अण्णा पवार, तसेच आमच्या दीदी सुद्धा करमाळ्यावरून आज खर तर त्यांच्या घरचा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि आदरणीय मामांचा कार्यक्रम होता, तरी सुद्धा त्या या ठिकाणी आल्या आणि आपल्या राज्याचे एसीएस सन्माननीय दीपक कपूर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, या कुंटेफळचे सरपंच, शेजारच्या पुंडी, कुंभेफळ, सोलापूरवाडी आणि बाळेवाडी या पाचही गावचे सरपंच आणि सर्व शेतकरी बांधव, कारण आम्ही त्यांचं वाईट केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे. त्यांना आम्ही जमिनीच्या खाली म्हणजे पाण्याच्या खाली गाडतोय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तेव्हा
आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढे मला जास्त वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की लवकरात लवकर भाषण ऐकायचंय तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं, आमचं नाही. तर 23/8/2007 ला आम्हाला ही मान्यता मिळाली आणि त्यावेळेस 27/8/2009 ला 5.68 TMC पाणी मिळालं. माननीय अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते. रामराजे विरोधच करत होते, पण तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेस पाणी दिलं. आणि ज्यावेळेस सर्वेक्षण केलं 13/1/2009, आदरणीय देवेंद्रजी, आज तुमचा आम्ही सत्कार करतोय, पण इथं मी 1.5 किलोमीटर पर्यंत 400 लोक मला दगड हाणीत होते, मी दगड खात होतो. कितीतरी शिव्या खाल्ल्या, पण मी म्हणलं होतं, राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील. याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली. त्यावेळेस SL कुलकर्णी, अशोक खेडकर हे काही अधिकारी होते, निनाळे नावाचा सर्वेअर होता, सगळं मोडून तोडून टाकलं. माझी नडगी फुटली. 400 लोक वरून दगड मारतायत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता, तो मी सुरेश धस होतो. परंतु नंतर मी या सगळ्यांची साहेब मन जिंकली. मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब, राहिलेले पैसे. आणि ज्या 191 हेक्टरच्या लोकांनी, मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार, ते आपल्याला आणि ACS साहेबाला बोलेल, तेवढा 191 हेक्टरचा मार्ग काढा, एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो. आणि साहेब, याच्यामध्ये आम्हाला ज्या कालावधीत 2013च्या पुढं फडणवीस साहेबांनी मदत केली, रामदास कदम या खात्याचे मंत्री होते, मला वाटतं ते खातं आता पंकजाताईंकडे आहे, त्या खात्याने मदत केली, माझ्या परवानगीच्या बाबतीत मदत केली. आणि अध्यक्ष महोदय, म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, आदर साहेब, कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावळू नये अशी अवस्था माझी झाली. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, जवळपास 2014 ला मी पडलो, तर 2024 पर्यंत या खुंटेपळ साठवण तलावावर तुम्ही जे बसलेला आहात, याच्यात फक्त 2% काम झालं. आणि मी निवडून आल्यावर 23% काम झालं आत्ता. आणि हे काम का झालं? देवेंद्रजी फडणवीस मंत्री होते. पंपिंग मशिनरी असेल, ज्याची एका दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि ACS एका दिवसात परवानगी मिळाली. आणि हे एवढं मोठं काम साहेब 40% काम झालंय. आणि तुमच्या हस्ते बोगद्याचा सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे. आमची विनंती आहे, आपण साहेब 300 कोटी दिले, एका शब्दावर दिले, रिअप्रोप्रिएट करून दिले. 71 कोटी रुपये खुंटेफळ आणि कुंभेफळ या 2 गावाला लागताय. बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना, शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. तेवढे पैसे आपणच दिले साहेब. आपण स्वतः म्हणजे ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं, बिनधास्त सुरेश धस तुम्हाला 300 कोटी दिले आणि ते रिअप्रोप्रिएट करून दिले सुद्धा.